शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. दिवसाची सुरुवात इथं गरम गरम चपात्यापासून होत आहे, कारण की पहाटेच्या 6-6:30 वाजता मला निघायचं होतं मेकअपच्या ऑर्डरसाठी. व्हिडिओ माझे कंटिन्यू येत नाही आहेत, त्यासाठी क्षमस्व, कारण की कामही असतं आणि शूट करायलाही जमत नाही आहे आणि सगळेच कम्फर्टेबल असतात असंही नाही. रोज काय दाखवणार हा पण विषय असतोच. तर सकाळचे जवळपास 6:30 झालेले आहेत आणि माझी जायची तयारी चाललेली आहे. तर आम्ही निघतो इकडे. माझी मैत्रीण, तिला घेतलं तिच्या घरापासून आणि आम्ही चाललेलो आहोत. तर तिथेही गेल्यानंतरनं व्हिडिओ शूट करायला जमणार नव्हताच, हे पहिल्यापासून माहिती होतं. पण जे काही सायडरचे फोटोज वगैरे आहेत ते मी या व्हिडिओमध्ये जोडणार आहे. तर कसे वाटले माझे मेकअप सायडरचे नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण ही पण माझी सुरुवातच आहे, नवीनच मी हे मेकअप करायला शिकलेले आहे. असे हेअरस्टाईल पण नवीन नवीन आहेत जे मी इम्प्रूव्ह करते आहे ह्याच्यामध्ये. तर पाहू शकता असे मी हेअरस्टाईल्स केलेले आहेत, मेकअप केलेले आहेत. सगळ्यांचे फोटोज मला काढायला जमलेले नाही आहेत, पण जसेच माझ्याकडे येतील तसे मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करत राहीन. तर हे माझे सायडर्स होते काही. मी जवळपास 10 जणांचा मेकअप केला होता, पण तेवढे काही फोटोज नाही आहेत ह्याच्यात. पण जे काय आहे ते कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. अजून मी काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे ते पण मला सांगा, कारण की यापुढे अजून छान छान मेकअप आणि हेअरस्टाईल करण्याचा प्रयत्न करणार आहे मी. कारण की जसं हे जनरेशन वाढते तसंच नवीन नवीन काहीतरी येतंच. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायचा. म्हणजे माझ्या मिस्टरांचा बड्डेच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. तर जेवणासाठी मी शेंगदाण्याची पोळी, चपाती, मटकीची भाजी आणि फरसाण असं जेवण केलं होतं घरीच. तर आम्ही राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये चाललेलो. तर माझा मुलगा आणि मी चेष्टा मस्करी आमच्या दोघांची मस्ती चालू होती. कुठं जायची तयारी चालली? माझ्या कामामुळे तर कदाचितच असं कुठं बाहेर जायला जमतं. तर त्यातूनही वेळ काढून मग वाढदिवसाच्या दिवशी म्हटलं चला कुठेतरी फिरून येऊयात. त्यानिमित्ताने आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावाच्या जवळच्याच राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये. पहिल्यांदाच चाललेलो. तर तिथे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच की काय आहे कसं आहे ते. तर माझ्याबरोबर माझे मिस्टर आणि मुलगा आम्ही तिघे चाललेलो. आमच्या घरापासून खूप लांब नव्हतं, ते 4 ते 5 किलोमीटर अंतरावर होतं. पण आम्हालाच माहीत नव्हतं, आम्ही पहिल्यांदा आलेलो. आणि इथलं वातावरण खरंच खूप मस्त होतं, शांत होतं आणि निसर्गरम्य होतं. तर पाहू शकते इथं राधाकृष्णाची किती सुंदर मूर्ती आहे. इथं सेवा केली जाते राधाकृष्णाची आणि जे काही गायी आहेत त्यांची. आयुषला बरं माहिती आहे. आपले तर नावाचा अजून कोण आहे का? क्लास बसली असते. तू मला बॅटरीमुळे दिसणार आणि मला सांगायला किती उशीर केले. एकतर किती छान तोशी बघ. हे तर एवढे ना, एवढे असे मोठे होते ते ग्रेल. एवढं किती छान आलेत ना. दिवसा आला असतं तर इथला परिसर तुम्हाला खूप छान आवडला असता. आणि इथं पाहू शकता तुळशी खूप आलेले आहेत, नारळाची झाडं आहेत, असं जंगल टाईपमध्ये मंदिर आहे इथे. तर पुढे मी तुम्हाला एक गोष्ट दाखवते. किती छान केलं बघ. चालू केलं स्टार्टिंगला भारी दिसलं. मम्मी नाही येईल, मम्मी बरोबर आणते. त्या दिवशी बी रस्ता मी सांगत होते, मला मुद्दामून चुकवत होते. आता अंदर झाले. जातात गोठ आहे बघ गायांचं. मी तुझ्याकडेच बघते. ती दोन बघतात तुझ्याकडे. खाऊ आणलंय म्हणून एक झाले की एक लाईन शीट बघायला.
बघ. ठेव तिथं खाली ठेव कट ठेव. अशी मला भीती वाटते. नाही काय करत. काढलं का नाही? चाललंय. हात लाव की. बंद करून परत चालू कर. परत चालू. हा. होतं गेट. खूप काही नाही, पण असंच छोटंसं आमचं सेलिब्रेशन झालं. घरातल्या घरात आई, दादा, माझ्या जावेची मुलं, आम्ही दोघे. हॅपी बर्थडे टू तर आमची प्रिन्सेस त्याच्या काका बरोबर केक कटिंग करायला बसले, पाहू शकता तुम्ही. मम्मी ते लावून टाकलं पप्पांच्या डोक्याला. नको, चिकट होईल पप्पावर. हा होता बड्डेचा केक. बटरस्कॉच फ्लेवरचा होता आणि घरातल्या घरात सगळे असले की मग मस्त आनंद वगैरे होतोच. तर कसं वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून पण माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. मी असेच छान छान नवीन व्हिडिओ घेऊन यायचा प्रयत्न करेन तुमच्यासाठी. तोपर्यंत बाय बाय.